नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 नोव्हेंबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळाचे उद्घाटन इनॉग्रेशन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, कर्नाटकमधील बेंगलोर या शहरामध्ये पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळाचे म्हणजेच डिजिटल पॉप्युलेशन वॉचचे या ठिकाणी इनॉग्रेशन झालेलं आहे. पर्याय क्रमांक सी, बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या राज्याने NAWO नवोधन योजना सुरू केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत NAWO नवोधन योजना सुरू केलेली आहे. तुम्हाला एक्झाममध्ये हे जे काय NAWODHAN आहे नवोधन, याचा तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकेल. लिहून घ्या याचा फुल फॉर्म व्यवस्थितपणे. NAWO म्हणजेच न्यू ॲग्रिकल्चर वेल्थ ऑपॉर्च्युनिटीज. DHAN धन याचा फुल फॉर्म लिहून घ्या, ड्रायव्हिंग हॉर्टिकल्चर ॲग्री बिझनेस नेटवर्किंग. अशा प्रकारची या ठिकाणी काय आहे तर फुल फॉर्म आहे या नवोधन स्कीमचा. ठीक आहे, ही जी काही स्कीम आहे, ही जी काही योजना आहे, याच्या मागचा पर्पज काय आहे, उद्देश काय आहे तर लिहून घ्या. राज्यातील हे जे काही हॉर्टिकल्चर आहे त्याला मराठीमध्ये काय म्हणता येईल? फळबाग. बरोबर. तर राज्यातील फळबाग आणि कृषी व्यवसायाला चालना देणे, विशेषतः उच्च मूल्याच्या पीक उत्पादनासाठी पडीक आणि कमी वापरात नसलेल्या जमिनीचा वापर करून या ठिकाणी कृषी व्यवसायाला तसेच राज्यातील फळबाग व्यवसायाला चालना देणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. पर्याय क्रमांक डी, केरळ या राज्याने ही योजना सुरू केली आहे. नवोधन योजना असं या योजनेचं नाव आहे. केरळ ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पाहूया पुढचा प्रश्न, महत्त्वाचा आहे, विचारला जाणार 100%. अलीकडेच शिगेरू इशिबा, मी अजून एकदा वाचून दाखवतो, शिगेरू इशिबा कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न फिरून पण विचारला जाऊ शकेल की जपानचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत किंवा जपानचे इशिबा शिगेरू हे कितव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत? तर लिहून घ्या, जपानचे नवीन पंतप्रधान बनले शिगेरू इशिबा हे 103 क्रमांकाच्या पंतप्रधान या ठिकाणी बनलेले आहेत. जपान ज्या देशाची राजधानी टोकियो आहे, चलन वापरलं जातं जपानी येन आणि भाषा वापरली जाते जपानीज. ठीक आहे, प्रश्न आहे देश आणि त्या देशाचे बदलण्यात आलेले किंवा निवडण्यात आलेले नवीन पंतप्रधानाबद्दल. तर लगेच 2024 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन या ठिकाणी 2024 मध्ये पंतप्रधान नियुक्त झाले त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या, लक्झमबर्गचे नवीन पंतप्रधान बनलेत ल्यूक फ्रीडेन, न्यूझीलंडचे आहेत ख्रिस्तोफर लक्झन, पोलंडचे नवीन पंतप्रधान डोनाल्ड टस्क, आयर्लंडचे आहेत सायमन हॅरिस, आइसलँडचे आहेत बजरानी बेनेडिक्टस, क्रोएशियाचे आहेत आंद्रेज प्लेकोविक, नेदरलँडचे आहेत डिक शूफ, ब्रिटनचे आहेत सर केअर स्टार्मर, इराणचे आहेत मसूद पेजेशकियान, फ्रान्सचे आहेत मिशेल बार्नियर आणि जपानचे आपण आताच पाहिले शिगेरू इशिबा असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खेळाडूने 2024 मध्ये IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंकज अडवाणी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे?
पंकज अडवाणी असं त्यांचं नाव आहे. या खेळाडूने 2024 मध्ये IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. पहा या ठिकाणी हे जे काही खेळाडू आहेत पंकज अडवाणी, बऱ्याच वेळेला यांच्याबद्दल या ठिकाणी स्पेसिफिक क्वेश्चन विचारण्यात आले आहेत वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून. लिहून घ्या. भारतीय बिलियर्ड्स खेळाडू आहेत, पुण्यातील म्हणजेच महाराष्ट्रातील हे खेळाडू आहेत. यांनी 27 वेळा आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर फेडरेशन विश्वविजेतापद या ठिकाणी जिंकलेलं आहे. यांनी IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप ही 18 बिलियर्ड्सची जागतिक विजेतेपद देखील जिंकलेली आहेत. यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं आहे. 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2006 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, 2009 मध्ये पद्मश्री आणि 2018 मध्ये पद्मभूषण अशा वेगवेगळ्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. नाव आहे पंकज अडवाणी, महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात, त्याच्यामुळे प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकेल. पाहूया पुढचा प्रश्न. कोणता देश गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि नोकऱ्या निर्माण करण्यासाठी माइंडफुलनेस सिटी तयार करणार आहे त्या देशाच्या अंतर्गत? तर पर्याय क्रमांक ए भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भूतान देश काय करणार आहे तर गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट आकर्षित करण्यासाठी आणि नोकऱ्या निर्माण करण्यासाठी माइंडफुलनेस सिटी तयार करणार आहे. याच्या मागचं एकमेव उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या. एकूण राष्ट्रीय आनंदासाठी ओळखल्या जाणाऱ्या बौद्ध बहुसंख्य देशामध्ये गुंतवणूक आकर्षित करणे, कौशल्य विकसित करणे आणि नोकऱ्या निर्माण करणे हा याच्या मागचे काय आहेत मेन पर्पज आहेत, मेन उद्दिष्ट आहेत. पर्याय क्रमांक ए भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. इंडियन रोड काँग्रेस म्हणजेच IRCच्या 83 क्रमांकाच्या जे काय ॲन्युअल समिट असतं बरोबर का नाही, ॲन्युअल सेशन असतं, वार्षिक अधिवेशन असतं, ते नुकतेच कोठे संपन्न झालेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी रायपूर या ठिकाणी. कोठे आलं रायपूर तर छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत. तर छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत रायपूर या ठिकाणी इंडियन रोड काँग्रेसच्या 83 क्रमांकाच्या वार्षिक अधिवेशनाचं या ठिकाणी उद्घाटन देखील झालेलं आहे आणि ते संपन्न देखील झालेलं आहे. लगेच काय करूया, बाकीच्या ज्या काही महत्त्वाच्या परिषदा आयोजित करण्यात आलेल्या आहेत किंवा येणार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. पहिली इंडस एक्स गुंतवणूकदारांची बैठक नवी दिल्लीमध्ये. 10वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक इंडोनेशियामध्ये. 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोव्यामध्ये. जागतिक मत्स्य व्यवसाय समिट इंडिया 2023 गुजरातमध्ये. 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट मेघालयमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 इंडोनेशियामध्ये. COP 28 UAE या ठिकाणी आपण कालच पाहिलं होतं. आणि COP 29 कोठे होणार आहे तर BAKU बाकू अझरबैजान या ठिकाणी होणार आहे. G77 शिखर परिषद 2024 युगांडामध्ये. 2024 मधील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईमध्ये. दुसरी भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषद नवी दिल्लीमध्ये. आणि वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट 2024 UAE या ठिकाणी. पाहूया पुढचा प्रश्न. बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती या दोन्ही जयंती कोणत्या दिवशी साजरी केल्या जात असतात? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी. दरवर्षी आपण या ठिकाणी 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती आपण साजरी करीत असतो. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. पुढचा प्रश्न. DSA म्हणजेच डिफेन्स स्पेस एजन्सीचा पहिला अंतरिक्ष सराव 2024 कोठे सुरू झालेला आहे? तर पर्याय क्रमांक बी दिल्ली या ठिकाणी डिफेन्स स्पेस एजन्सीचा पहिला अंतरिक्ष सराव 2024 सुरू झालेला आहे. 2-4 एक्स्ट्रा पॉइंट आहेत ते लिहून घ्या. अंतरिक्ष अभ्यास 2024 भारताचा पहिला तिरंगी सेवा अंतरिक्ष अभ्यास आहे. हा सराव डिफेन्स स्पेस एजन्सीद्वारे आयोजित केला जातो. लष्करी ऑपरेशन्समध्ये अंतराळ क्षमता समाकलित करणे हे याच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे. या सरावामुळे अंतराळातील राष्ट्रीय धोरणात्मक उद्दिष्टे सुरक्षित करण्यामध्ये आणि भारताची अंतराळ क्षमता लष्करी ऑपरेशन्समध्ये समाकलित करण्यामध्ये मदत होईल. या सर्व गोष्टींच्या उद्देशाने अंतरिक्ष सराव 2024 आयोजित करण्यात आला आहे दिल्लीमध्ये डिफेन्स स्पेस एजन्सीच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न. ऑक्टोबर 2024 या महिन्यासाठी प्लेयर ऑफ द मंथ अमेलिया केर यांना देण्यात आलेला आहे.
तर ह्या ज्या काही खेळाडू आहेत महिला खेळाडू अमेलिया केर कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यूझीलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्हाला आता हे तर लक्षात आलं की बाबा ऑक्टोबर 2024 साठी वुमन्स कॅटेगरीमधील महिला श्रेणीमधील प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? अमेलिया केर यांना. कोणत्या देशाला बिलॉंग करतात? न्यूझीलंड देशाला. मग पुरुषांचा जो काही प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार आहे ऑक्टोबर 2024 साठी तो कोणाला देण्यात आला? तर तो देण्यात आला नोमान अली या खेळाडूला. कोणत्या देशाला बिलॉंग करतात? तर पाकिस्तान देशाला हे बिलॉंग करतात. त्यांना पुरुषांच्या कॅटेगरीमधील प्लेयर ऑफ द मंथ फॉर ऑक्टोबर 2024 हा अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे. महिलांचा देण्यात आला न्यूझीलंडच्या अमेलिया केर यांना आणि पुरुषांचा देण्यात आला आहे नोमान अली पाकिस्तानच्या खेळाडूला. पुढचा प्रश्न, नुकतेच मॉरिशस या देशाचे सुद्धा नवीन पंतप्रधान नियुक्त झालेले आहेत, त्यांचं नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक डी नवीन पंतप्रधान बनले त्याच्यामुळे नाव लक्षात ठेवायला सोपं जाईल. नवीन राम गुलाम असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नवीन राम गुलाम असं त्यांचं नाव आहे. मॉरिशस देशाचे नवीन ॲज अ पंतप्रधान म्हणून त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. मॉरिशस कोठे आहे? तर पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. अध्यक्ष आहेत पृथ्वीराज सिंग रुपून. पंतप्रधान आहेत नवीन चंद्र राम गुलाम. चलन वापरलं जातं मॉरिशियन रुपया आणि राजधानी आहे पोर्ट लुईस. पुढचा प्रश्न, मध्य प्रदेशातील 66व्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? पर्याय क्रमांक सी उपाध्यक्ष जगदीप धनखर असं त्यांचं नाव आहे. म्हणजेच व्हाईस प्रेसिडेंट जगदीप धनखर यांनी मध्य प्रदेशमध्ये 66व्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे. मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. या ठिकाणी 8 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्वाचे धरण आहेत गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, ग्लोबल सिटी शेअर होल्डर्स नुसार जगातील टॉप सिटी ब्रँड कोणता बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी लंडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. दुसऱ्या वार्षिक ब्रँड फायनान्स ग्लोबल सिटी इंडेक्स मध्ये लंडन हा 1 नंबरला आहे, पॅरिस हा 2 नंबरला आहे आणि न्यूयॉर्क हा 3 नंबरला आहे. तर या 3 शहर या ठिकाणी शीर्ष 3 स्थान त्यांनी कायम ठेवलेले आहेत. शेवटचा प्रश्न, कायाकल्प योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आहे याचे केंद्रीय मंत्री युनियन मिनिस्टर कोण आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत ही जी काही योजना आहे कायकल्प योजना याच्या मागचं उद्देश लिहून घ्या. स्वच्छतेला प्रोत्साहन देणे आणि आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारणे हे या योजनेचा मागचा मेन उद्दिष्ट आहे. हे सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये स्वच्छता, संसर्ग नियंत्रण आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतींवरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत. सर्व गोष्टी लक्षात आल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, सिंगापूर ओपन स्नूकर 2024 चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? नीरज चोप्रा, पंकज अडवाणी, मनू भाकर की दीपा कर्माकर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.